दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पुण्यामध्ये दाखल झाले। मृत तनिषा भिसेंचे कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसेंचं निधन झालं। बालेवाडी महसूल कार्यालयामध्ये फडणवीसांची आता भेट घेतली जाणार आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांचा तगादा लावला आणि त्यामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाला असं कुटुंबियांचा आरोप आहे। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये दाखल झाले। मृत तनिषा भिसेंचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। आता ही कुटुंबीय मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय मागणी करते, भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। बालेवाडी महसूल कार्यालयामध्ये फडणवीस आणि तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची भेट होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पुण्यामध्ये दाखल झालेत। मृत तनिषा भिसेंच्या कुटुंबीय आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे यांचं निधन झालं आणि आता ही भेट कशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, फडणवीस आता पुण्यामध्ये दाखल झालेत। ही भेट नेमकी किती वाजता होणार आहे आणि भिसे कुटुंबियांकडून काय काय मागणी केली जाईल? बालेवाडी मधल्या हॉटेल ऑर्किडमध्ये हे कुटुंब दाखल झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलवलेलं आहे। हे कुटुंब जी आहे त्यांची भेट जी आहे ती आता सध्या सुरू आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर हे प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं होतं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैसे न भरल्यामुळे उपचार झाला नाही आणि महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं आणि आता हे कुटुंबीय जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेला आहे आणि त्यांची भेट जी आहे ती सुरू झालेली आहे। या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर ज्या मुलींना जन्म दिलेला आहे, ज्या 2 जुळ्या मुली आहेत त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी काहीतरी आर्थिक मदत मिळावी अशा स्वरूपाच्या या मागण्या ज्या आहेत त्या कुटुंबियाकडून केल्या जाणार आहेत। आणि एकूणच रुग्णालयामध्ये ज्या डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला त्यांच्यावर कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जाणार आहे। नक्कीच कैलास, आता भेटीत काय चर्चा होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।